भावा आता व्हिडिओ ब्लॉग देणार. उठव ग, माझा ऐकणं रुसलाय माझ्या. उगेच असतं लवकर यायला पाहिजेस म्हणून. तुझं एक्सप्रेशन बघायला पाहिजेत ना मला गुड न्यूज ऐकल्यावर. नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आज आम्ही दोघं पण लवकर उठलोय आणि आज खरं तर बोर काढायचा आहे, त्यामुळं लवकर उठावं लागणार आहे. कारण खाली जाऊन म्हणजे आमची सगळी पाण्याची सिस्टीम खालीच आहे, आम्ही सेकंड फ्लोअरवर राहतो, त्यामुळे लवकर उठलोय. आणि गणेश मला मदत पण करतोय. मी इकडे चहा ठेवलेला कणिक मळेपर्यंत, आणि मी कणिक मळेपर्यंत बाळ माझा चहा देते मला गरम गरम. गणेशला काही सांगायला लागत नाही. अरे बापरे, गणेश एवढा प्रेमात पुढालाय. सूर्य कुठला आलाय? अरे बापरे, अरे चहा देऊपर्यंत सांगायला पाहिजे की. नाही खरंच, पण गणेश मला न सांगता मदत करतो, कारण घरचं कामच असं आहे की ते पर्यायच नाही केल्याशिवाय. अरे बापले, अरे बापले. चल माझं कणिक मळून होईपर्यंत गणेश मस्तपैकी चहा आता अजून गाळलेला नाही. मला वाटलं गाळून बिळून जरा हातात देईल. अरे उकळू दे तरी चहा. उकळायच्या आधी हातात देऊ. ते तुझं तू बघायचं, ते लवकर बरं असं कर मग, हातात दे. ते लवकर उकळायला पाहिजे, त्याला वेळ लागणार नाही पाहिजे. ते कसं काय उकळायचं तुझं. मन माझे उमलून गेले चहा जेव्हा दिला. आणि 10 वेळा केल्यासारखं सांगायचं. अरे एक काम करणं म्हणजे 10 वेळा काम करण्यासारखं आहे. काय सांग मग बायको कसं करत असेल 10 काम करते? अरे तेव्हा सांगते काय. तर मस्त पैकी चहा दिलेला आहे गणेशने. वेट मला या कॅमेऱ्याची सवय नाही आहे, पण मी शिकेन. कशाला कसं करायला? चहा दाखवा. हा तर गणेशने मस्तपैकी चहा गाळून दिलेला आहे. धन्यवाद या चापेला. या चहा प्यायला सकाळ सकाळी. मस्त गणेशच्या हातचा चहा असेल तर वा, क्या ही बात आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल आम्ही जेव्हा उठ सूट चहाच पित असतो. नाही, सकाळी 2 टाइम होते, संध्याकाळी 1, कधी कधी 2 टाइम होते. पण ते लईच झालं, तेवढं पिऊ नये. पण चैन पडत नाही ह्याला, ह्या मुलाला चैन पडत. याला पण गप बसलं की नाही, याला असं वाटतं गणू काहीतरी तुला करू वाटत नाही, मग उठून गप चहा करायला. चलो मित्रांनो, आता ह्याच्यानंतर परीला पण उठवायचं आहे आणि मग परीचं सगळी धावपळ चालू होत्या. मग मला निवांत बसायला मिळत नाही पूर्ण कामावरेपर्यंत. तेव्हा मग मी आत्ता मस्तपैकी चहाचा आस्वाद घेते आणि त्यानंतर कामाला लागते. म्हणजे असं म्हणायचं होतं की असं फास्टमध्ये कामाला लागते. चल. तर मित्रांनो, फायनली बोरवाले आलेले आहेत. तर मी एवढं एक्साइटेड आहे ना की बोर कधी मारून होते असं झाले. आणि पाणी किती फुटावरती लागते ते पण तुम्हाला सांगेन, आणि किती खर्च आला टोटल हे पण तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला सांगेन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आरतीचं ताट तर मी आता रेडी केलेलं आहे, कारण खाली तर बोर काढताय, तिथं पूजायचं असतं. आणि आता बायकांना वगैरे सगळ्यांना बोलवून हळदी कुंकू झालं की मी लगेच बोर काढायला चालू करते. तर अजून थोडा वेळ असं कळालंय मला, त्यामुळे मी चपाती वगैरे सगळं आवरले, पण भाजी अजून झालेली नाही आहे. मग मी भाजी आधी करून घेते, म्हणजे हात मारलं की लगेच मला खाली जाता येईल. ते आधी आपण आवरून घेऊया, म्हणजे मी रिकामी होईल बाकीच्या कामांसाठी. नारळ खालीच आहे का? फुलं आहे ती 20 रुपयाची. फुलं फुलं आहे का हार आहेत? हार एक दिलाय, फुलं एक. फुलं आणि हार काढून घ्यायचं आणि फुलं जरा ह्यात काढून आरतीचं घेतात. किती वेळ आहे अजून? बघूया की. तर आता मस्तपैकी सगळ्यांसाठी चहा केलेला आहे. दूध वरील. तू काय जेवणारच का चहा पितोस? चहा असला तर चहा पिणार. चहा करतो, चहा बिस्किट खावा तू पप्पा ते. तर मित्रांनो, आता आम्ही पूजा करून घेणार आहे मस्तपैकी. तर मित्रांनो, फायनली मी काम स्टार्ट केलेलं आहे आणि मला एवढं भारी वाटलं ना. पूनमनी मस्तपैकी पूजा केली, म्हणजे सगळ्यांनीच पूजा केली आणि एवढं भारी वाटलं ना की मी खूप एक्साइट आहे की पाणी कधी लागतं याचं. कारण आमच्या इथे सगळ्यांकडे आजूबाजूला सगळ्यांच्याच बोर आहे, फक्त आमच्यात नव्हती. आणि
फायनली आमच्यात ते काम सुरू झालेलं आहे बोर पाडायचं. तर एवढं भारी वाटेल ना मित्रांनो, काय सांगू आता तुम्हाला, शब्दात व्यक्त नाही करू शकत. कशी बघत बसला बघा लहान मुलांसारखं. पुणे ए पुणे काय भारी होते ना. सायकलमध्ये हवा मारतात तसं, सायकलमध्ये हवा मारतात तसं. एअर असते ना प्रेशरनं. का लागले ते कसं बोर पडतात ते एक 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 असं जॉईन करतात आणि बारकं झालं की नाही. तर मित्रांनो आता गडबडीत आम्ही दोघं पण जेवण कराले, कारण काली 11th आवरलं जर हाक मारली तर आम्हाला पटकन जाता यावं. सकाळपासून काही जेवलो नाही, त्यामुळे पहिला जेवण करून घेऊया आपण, आहे की नाही पुणे. होय असं खायचं आजच्या दिवस. तर बोरचं काम कधीच झालेलं आहे आणि मी गणेशला आता गणेशचा फोन आला, गणेश आणि परी या लागलेत घरी. मग गणेशने विचारला मला आता की बोरचं काम झालेलं आहे का, तर मी नाही म्हणून सांगितले. तर आल्यावर त्याची रिॲक्शन बघूया. आणि मम्मी आमची किती काही मम्मी एकटेच काम करायला, मला हाकसुद्धा मारली नाही बिचारी. तर जाऊया आपण खाली, तर काय मदत लागते का बघूया. तर हे एवढं चिक्कल झालेलं आहे आणि मम्मी एकटीच काढत बसले. एकटंच काढायला हां हां, खरं तुम्ही हाक मारशील का नाही मला? कुणाला मला एकटंच करत बसलाय. ते पाणी होतो नाही का नाही स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. आत गेल ते सगळं घाण केलंच ना. हो. काय रे काय काय उगेच असतं लवकर यायला पाहिजेच म्हणून. कधी झालं का 1:30लाच झालं, 1:15लाच झालं. होय लागलं पाणी. लगेच 20 फुटालाच 20 फुटालाच. हे किती 150 फूट काढलं का. तर हळदी कुंकूला आल्यात. मी अक्षा झालेला. बोर्डला ठेवायचं. तर मी हा माईक झाकून घेतलेला आहे. आय होप आवाज येत असेल. आणि गणेश चिडला आहे माझ्यावर खरं तर, कारण मी कालच माहेरून आली आहे आणि थोडाफार मला बाजार पण करायचा होता. पण आज गणेश खूप कंटाळला होता. खरं तर मी पण समजून घ्यायला पाहिजे, जे की मी घेतलेलं नाही आहे. मग त्याला म्हटलं की राहू दे, मी काही येत नाही. मग बिचारा काय न बोलता गप जाऊन झोपला आहे. तर आता बघूया आपण, मी त्याला मनवते, ऐकतोय काय बघूया. गणू 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 ए गणू 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 बघ की माझ्याकडे बघ. कुणाचं आहे? खाली नाही ठेव देते मग. हे उठ की गणू, उठ. शान बाळ माझं, उठ की गणू, बोल माझ्याबरोबर. गणू, मला काहीतरी सांगायचं आहे तुला. गुड न्यूज द्यायची आहे तुला. नाही, तुझं एक्सप्रेशन बघायला पाहिजेत ना मला गुड न्यूज ऐकल्यावर. गणू ए गणू 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 उठव ग. माझा ऐकणं रुसलाय माझ्यावर. गणू उठणार आहेस का नाहीस तू? हा, नाटकं करू नकोस. गुन्हा नाही, मी कशासाठी बोलाल तर त्यावेळेला तू बोलणं गरजेचं होतं काय?
मी काय माझं कुठं मला ऍश करायला नाही म्हणालोय कुठं. पण तुला मी तुला म्हणाले पिशवी घे म्हणून, तर तू काय पिशवी घे असं म्हणलास, मी विचारलं बाजार करूया हे म्हणल्यावर मग पुढचं वाक्य कशाला बोलायचं असतंय तुला. तुला इथं आत बसल्यावर पण म्हणलं कुठलं, मी नुसतं म्हणलं तुला मी बसलो नाही म्हणून सकाळपासून, मग सांगा नको. होय, कुठं सांगू? जणू काय मी माझ्याच कामाला नाही आलोय तुला. अरे पण तुझं त्याचं काय सांग, मी फक्त तुला खावा रोज डाळ, माझं काय मग. मी तुम्हाला चांगलं चुंगलं करून घालायचं ते पण काय नाही सोड, पालेभाज्या नाहीतरी असलंच फळभाज्या. बरोट असं मी आलो ना आता बाळाजवळ माझ्या, बघ तर माझ्याकडं. काय बघू. मित्रांनो माझ्याकडे बघून हसला नाही, कॅमेराकडे बघून हसला यो, म्हणजे मला त्यानं माफ केलेलं नाही आहे. तर मित्रांनो गणेश पटलेला आहे मला. काय करायचं, जेवण देणार नाही ना कोण. मित्रांनो मी आणि माझा मेहुणा आम्ही फिरायला चाललोय आणि हे कशी बघायला बघा. कसं जाऊ काय, हे लगेच येणार आहे. अगं इथंच चाललोय. हा घेऊन येते की, हा तुला घेऊन येतो. होय तर बिचारीला सोडून चाललोय, कसं तर वाटाले पण भारी वाटाले. ओके ते सांभाळते मला. चल बायको लय खतरनाक सांभाळते. बायको असे सांभाळते की सांभाळम बंबाळम होते आमचं. ओके बाय 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 बाय. हो हो. तर आम्ही गाडी एक्सचेंज केलेली आहे, थोडंसं चेंज म्हणून. मग गणेशने ती गाडी घेऊन आलाय भावाची आणि भावानं इथली गाडी घेऊन गेलाय. तर मित्रांनो आता आम्ही आलो क्रिकेट खेळायला कसबी डिग्रजला, हिंदी विडर म्हणून आहे तिथे आम्ही क्रिकेट खेळायला आलोय आज. हा भाऊ आहे की नाही, हा बॉलिंग करतोय, तो खूप लांबून पळत येतोय हाफ पेजला. हे नाही कोण जावं कोण. तर सगळ्यात जो फास्टर प्लेअर आहे आमच्यातला तो आजपर्यंत रेकॉर्ड आहे, कधीही रनआउट झाला नाही. कधी पळालाच नाही. सागऱ्या थोडक्यात वाजला नाही तर आज डोसकं पुडले असते. डोसकं पुडले असते त्याने. कुठल्या भावा आता व्हिडिओ ब्लॉग येणार. मी आता क्रिकेट खेळून आलो, मस्तपैकी शॉवर पण घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोरचं तुम्हाला मी सांगणार होतो की बोर किती फूट मारले आणि आम्हाला टोटल कॉस्ट किती आलं. तर बोरला पाणी हे 25 फुटावरतीच लागलं होतं. तर आणि तरी पण आम्ही 150 फूट मारले खोलवर, कारण जेणेकरून आम्हाला भविष्यात म्हणजे पाण्याची लेवल जर कमी झाली तर ते सेफ असावं यासाठी आम्ही ते मारले. आणि टोटल कॉस्ट आम्हाला 30,000 रुपये आलेला आहे. हा ब्लॉग आपण इथेच संपू, परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय मित्रांनो, गुड नाईट, टेक केअर.